मी असं वाकून अचानक त्या ओढ्याखाली बघितलं तर साडी अशी वर येताना दिसली त्या पाण्यावरच. मी आपला मित्राला हात मारतोय असा हात. थोड्या वेळाच्या नंतर मग तिचा असं फेस वर आला चेहरा. तर माझी बोबीच वळली. म्हणजे मला म्हणजे असं सुचेच ना. म्हणजे आपण प्रयत्न करतोय बोलायचा, पण असं आपलं कधी कधी होतं बघा. प्रयत्न करतोय आपण बोलायचा, पण तोंडातून शब्द होत नाही. तर मी त्याला हात लावतोय नुसता असा, पण त्याचं माझ्याकडे लक्ष जाईल. मग का दिला किंवा असं पकडलं आणि त्यावेळी त्याने लक्ष माझ्याकडे दिलं आणि त्याला मी म्हटलं की फक्त असं हात दाखवला होता. आजीच तिथे होती. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचे जे गेस्ट आहेत चेतन सर, त्यांच्याकडे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर चला चालू करूयात. नमस्कार. माझं नाव चेतन पवार. मी मूळचा कोकणातला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याचा. आणि मी बाय प्रोफेशन फोटोग्राफर आणि सिनेमॅटोग्राफर आहे. हा जो प्रसंग आहे ना, तो ॲक्च्युली 10 ते 12 वर्षापूर्वी आमच्याबद्दल झालेला, आमच्यासोबत घडलेला होता. झालं असं होतं, की मी आणि माझा मित्र, माझा जिवलग मित्र, लहानपणापासून म्हणजे बालवाडीपासून आम्ही हायस्कूलच्या शिक्षणापर्यंत एकत्र. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे आणि त्याच्याकडे माझं येणं-जाणं किंवा माझ्याकडे त्याचं येणं-जाणं असं जास्त होतं. आणि ज्यावेळी हा इन्सिडन्स झाला, त्यावेळी आम्ही खूप वर्षानंतर एक नाईट आउट करायचा प्लॅन केलेला दोघांनी आणि त्याच्या घरी आम्ही नाईट आउटला होतो. तर झालं असं, की सकाळीच 7 ते 8 वाजता, 8च्या इन बिटवीन पकडू आपण. त्याला आजीचा फोन आला त्याच्या. आणि आजीचा फोन आला आणि आजी त्याला असं सांगते, की "बाळा, माझा जो रेडिओ आहे, तो रेडिओ बिघडलाय. त्याचा आवाज येत नाही. तो चालत नाही." मी त्याला खूप प्रयत्न केला. असं इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण असेल एखादी आणि चालत नसेल, तर आपण कधी-कधी त्याला असं मारतो, त्याने चालू होते. असं तिनेही प्रयत्न करून बघितले, पण तो चालू होत नाही. तर "तू रिपेअर करायला येशील का? तू तो बघायला येशील का? आणि त्याच्याशिवाय मला चैन पडत नाही." असं वगैरे. आणि एवढा फोन झाला त्याचा आणि फोन कट केला आहे. आणि देन त्याच्यानंतर त्याने मला सांगितलं, की "चेतन, आजीचा फोन होता. तर ती असं-असं म्हणते, आपण खूप वर्ष तिथे गेलो नाही. तर आपण जायचं का तिथे?" हो का. तर मग मी ॲक्चुअली स्टॉप झालो तिथे. स्तब्धच झालो. असं काही बोलेना असंच झालो तिथे. त्याला कळालं, की मी कुठला विचार करत असेल किंवा काय. म्हणजे असं काही झालं. झालं असं होतं, की त्यावेळी आमच्या बालपणी एक प्रसंग तिथे घडला होता. त्याच्या आजी आणि आजोबांच्या घरी. ॲक्चुअली असं होतं, की आम्ही लहानपणी सुट्टी असेल किंवा अ, मे महिना, दिवाळीच्या सुट्टी वगैरे असतात ना, त्यावेळी आपण कसं कुठे फिरायला जातो किंवा काय, तसं आम्ही त्याच्या आजीच्या आणि आजोबांच्या घरी जायचो. तर तिथे कसं कोकणातलं घर होतं. मातीचं कौलारू मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात. आणि तिथे आजी-आजोबा आणि त्यांची गुरं असायची. म्हणजे म्हशी, गाई, कुत्रा असेल किंवा तिची मांजरं, 2-3 मांजरं होती, ती वगैरे. आणि तिच्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला फक्त एकच घर आहे त्या वाडीमध्ये. त्यांची 2च घरं. त्यात त्यांचं एक घर आणि त्याच्या मागे एक घर. तिथे आता सध्या असं कोण राहत नव्हतं. अ, तर तिथे नदी पण आहे. त्या नदीवर आजी आणि आजोबा, खास करून आजोबांना मासे पकडायची खूप आवड होती. असं. तर एक दिवस असाच होता, आम्ही सुट्टीमध्ये गेलो होतो आणि मासे पकडायला आजोबा आम्हाला घेऊन जायचे. त्यावेळी आम्हाला घेऊन गेलेले. आजी पण कधी-कधी यायची आमच्यासोबत. तर त्यावेळी असं झालं, की आजोबा आणि आम्ही दोघंच मासे पकडायला गेलो. आम्ही फक्त बघायचो. आम्हाला त्यातलं काय कळायचं नव्हतं. आम्ही म्हणजे ते एकटे दोघंच राहायचे. हां, ते दोघंच राहायचे. त्यांची जी मुलं होती ती शिक्षणानिमित्त असे बाहेरगावी असायची. असं त्याच्यामध्ये हॉस्टेलला वगैरे राहायचं असं. मग ते जे मूळ सिटीपासून गाव थोडंसं खूप जास्त अंतरावर आहे असं. तर मग एक दिवस असं झालं, की आम्ही आजोबांसोबत मासे पकडायला गेलो तिथे. आणि त्यांचं एक म्हणजे असे टोपली टाईप एक त्यांचं एक असायचं एक वस्तू. त्याच्यामध्ये ते अ, गव्हाचं पीठ वगैरे असं हे करत होते.
गोळे वगैरे करून ते आतमध्ये टाकायचं किंवा आतड्या असतील म्हणजे आपल्या चिकनचं वगैरे असेल मांस वगैरे ते वगैरे ते आतमध्ये ते टाकायचं किंवा मासे कसे अट्रॅक्ट होतात तिथे किंवा खेकडे असतात ते अट्रॅक्ट होतात त्या मांसाकडे आणि ते तिथे अडकतात. तशी त्यांची जुन्या माणसांची कन्सेप्ट अजूनही ती तशी चालू आहे असं. मग तो त्याने टोपली घेतली आणि तो असं बाण घालतात नदीवर. आणि त्याच्यात ती अडकवली जाते टोपली. त्याच्यात ते मासे वगैरे नेऊन अडकतात किंवा असं. ही कन्सेप्ट होती तशी त्यांची. आणि तसं झालं त्याने टोपली लावली ते आम्ही बघितलं आणि आम्हाला खूप एक्साइटमेंट होती, की बाबा आता मासे पकडलात आणि ते मासे जिवंत बघायला आम्हाला मिळतात तिथे. पाण्यात आम्हाला काही पकडायला मिळायचं नसतं. आणि आमचं एक असं होतं, की आम्ही ते जिवंत मासे असतील ना, तर मग ते असे बाटलीत किंवा कुठल्यातरी अशा भांड्यात ठेवून द्यायचो. आणि आम्ही त्यांच्यासोबत खेळायचो वगैरे. असं होतं त्यावेळेस लहानपणी. आणि ते झालं. त्यावेळेस तुमचं वय काय होतं? अ, 3री-4थीला आम्ही असो. 10च्या दरम्यान असं बोलू. हे खूप तो एक जो प्रसंग आहे ना, त्यावेळी आमचं वय 3 म्हणजे 8-10 वर्षाचं असं होतं त्यावेळी. आणि झालं इन्सिडेन्स असं, की ते टोपली त्याने ठेवली पाण्याखाली तिथे आणि ते मग त्यांची गुरं जी चारायला आलेली होती ती तिथे गेले. आणि आम्ही पण असे क्रिकेट्स वगैरे असं त्या नदीच्या बाजूला जागा होती तिथे आम्ही खेळत होतो दोघे पण. आणि खूप वेळ झाला. आम्ही मशीनवर असे बैलांवर किंवा मशीनवर असे आम्हाला ते बसवायचे आणि राउंडमध्ये मारायचं. ही एक लहानपणीची खूप अशी आवडती म्हणजे आवड असायची आम्हाला किंवा एक मजा आम्ही तिथे करायचो असं. आणि आजोबा आणि आजी आम्हाला खूपच असं जवळीकच वाटायचं. म्हणजे त्याची ॲक्चुअली आजी-आजोबा त्याचे होते ते. पण मलाही माझेच आई वा आजोबा आहे असं मला तिथे फील व्हायचं. त्याच्यामुळे मीही त्या ओढीने जायचो असं. मग ॲक्चुअली ते झालं. त्याच्यानंतर थोडा वेळ गेला. थोड्या वेळाच्या नंतर मग आजोबा रिटर्न आले आणि ती टोपली बघतायत उघडून, की काय आहे? ते काढली त्याने. तर काढत असताना आम्हाला एक्साइटमेंट एवढी झाली, की मग आम्ही तिथे खेळणं बंद केलं आणि आता असं मग ती टोपली घेऊन येणार, मासे आम्ही बघणार आणि आपण जाणार घरी आणि ते पाण्यात टाकून आणि आम्ही बघणार आणि असं. मग ते आम्ही दोघेही नदीच्या किनारी जाऊन बघत होतो. आणि त्यावेळी आलं, की ते आले तसे चालत-चालत पाण्यातून थोडंसं पुढे आणि क्रॉस करण्यासाठी 2 खडकं होती अशी थोडे गॅपला आणि तिथून असा प्रवाह यायचा. पाणी असं वाहत होतं आणि ते 2 खडकांच्या मध्ये एक भोवरा निर्माण झालेला होता त्या ठिकाणी. तर ते आले आणि त्या एका खडकावरून दुसऱ्या खडकावर उडी म्हणजे पाय टाकणार होते, उडी मारणार होते. तेवढ्यात त्यांचा पाय निसटला ॲक्चुअली आणि ते त्या भोवऱ्यामध्ये पडले. म्हणजे भोवऱ्यामध्ये सापडले तिथे आणि हे आम्ही आमच्या डोळ्याने तिथे बघत होतो. सो मग आम्ही काहीच करू शकत नव्हतो. आरडाओरडा केला, तर त्या पाण्याच्या आवाजामुळे कुठे काही कोणालाच आवाज जायचा. म्हणजे आवाज जाण्याचं साधनच नव्हतं असं जायचं. मग आम्ही खूप आरडाओरडा केला किंवा तिथे पाण्यात जाण्याचा आम्ही असा प्रयत्न थोडाफार केला, पण आम्हाला पोहता येतं त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नव्हतो. ते त्या भोवऱ्यामध्ये सापडली आणि भोवरा आपल्याला माहिती आहे गोल-गोल सोनारी डीपली असं मग तेही होतं. हात-बीत आम्हाला त्यांचा दिसायचा पहिल्यांदा. ते पण आरडाओरडा करतात किंवा काय पोहण्याचा प्रयत्न करतात वाचण्याचा प्रयत्न करतात. पण ते काय झालं नाही. त्या पोहऱ्याच्या स्पीडमध्ये ते ते खाली गेले. ते नंतर मग आलेच नाही मग. फक्त ती टोपली जी होती त्यांची ती फक्त आम्हाला नंतर तरंगताना दिसली आणि हा जो इन्सिडन्स ज्यावेळी झाला, तर आम्ही ते दोघेजण तिथे होतो आणि तो जो एक धक्का बसला आम्हाला. मग त्याच्यानंतर मग आम्ही कधी जाण्याचा तिथे असा प्रयत्नच केला. म्हणजे आम्हाला भीतीच वाटली किंवा असं एक आमच्या डोळ्यासमोर झाल्याच्यामुळे एक धक्का बसला हवा, की कसं आता हे करणार, जाणार किंवा काय. त्याच्यामुळे मी इव्हन जायचं तिथे थोडं टाळायचोच. तुम्हाला सांगायचं राहूया बोललाच जसं की हां, तर जसं आम्ही हायस्कूलला गेलो, तर असं काही 1 वर्षानंतर म्हणजे असं, तर तो बोलायचा मला, की "आपण जाऊया चेतन." पण मी त्याला सांगायचो, की मला ते सगळं आठवत बसतं किंवा काय. त्याच्यामुळे मी मोस्टली जायचं अव्हॉइड करायचो. नंतर मग कॉलेजच्या निमित्ताने मग आम्ही वेगवेगळ्या ह्याला गेलो शहरांमध्ये. मग त्याच्यानंतर आमची कधी गाठभेट अशी होईना. फक्त फोन कॉलवर वगैरे रिसेंटली वगैरे असं. हे हा जो प्रसंग होता त्याच्यानंतर मग ॲक्चुअली मी टाळायचो. पण तो मला कन्विन्स करायला लागला, की "बघ चेतन, खूप वर्ष आपण गेलो नाहीये आणि आपल्या पण जुन्या आठवणी आहेत आजीसोबतच्या वगैरे." आजीचं
तुलाही माहिती आहे की आजीचं त्या रेडिओवर किती प्रेम आहे, कारण तो रेडिओ ॲक्च्युली आजोबांनी तिला दिलेला होता. आणि आजीचं असं आहे ना, की त्या रेडिओशिवाय तिला झोप राहत नाही. म्हणजे सकाळी उठली की पहिल्यांदा रेडिओ चालू करणार, कुठला तो चॅनल फिरवायचे ते लागेल. कोण बोलायला नाही त्यांना त्यांच्याकडे हां, तर आजोबा ज्यावेळी एक्सपायर झाले ना, त्याच्यानंतर तिने एवढा धक्का घेतला, की ती पुन्हा असं माणसाशी बोलायचीच नाही. तिची गुरंढोरं होती, त्याच्यानंतर तिची मांजरं होती. त्यांच्याशी ती माणसं समजून असं बोलायची. असं म्हणजे एवढा इम्पॅक्ट तिच्यावर झाला आणि रेडिओ आजोबांनी तिला दिलेला होता. त्याच्यामुळे त्या रेडिओवर तिचं खूपच असं जीवच जडलेला होता, असं. मग त्याच्यामुळे त्याने मला कन्व्हिन्स केलं, की ह्या अशा गोष्टी आहेत आणि तिचं किती प्रेम आहे त्या रेडिओवर किंवा काय हे सगळं तुला माहिती आहे. तर आपण एकदा जाऊ आणि रेडिओ दुरुस्त करून म्हटलं आपण दिवसेदिवस म्हटलं रिटर्न येऊ, असं आहे त्याने. मग म्हटलं ठीक आहे, चालेल. मी म्हटलं मी तिथे स्टे करणार आहे. आपण जाऊ आणि लवकर निघू असं. आम्ही निघालो आणि निघाल्याच्यानंतर थोडंसं खूप डिस्टन्स आहे तिथे जायला आणि तिथे बाईक घेतली आहे. मित्राच्या आणि मित्राच्या बाईकने आम्ही गेलो. तर तिथे ॲक्च्युली जायचं असं आहे ना तो रोड, की अजून सुद्धा त्या ठिकाणी पक्का रोड झालेला नाही. म्हणजे त्या वाडीपर्यंत जायला डांबरी रोड नाही. हो. हां. आणि तिथे अजून सुद्धा 2 ते 3च रस्ते जातात. तुम्हाला जर त्या घरापर्यंत कुठल्याही व्यक्तीपर्यंत जायचं असेल ना, स्वतःचं प्रायव्हेट व्हेइकल असल्याशिवाय तुम्ही तुम्ही जाऊ शकत नाही, असं. मग आता आम्ही म्हणजे त्याने सांगितलं, त्याने कन्व्हिन्स केलं, तर म्हटलं मग ठीक आहे, आता जाऊया म्हटलं. बाईक काढली, आम्ही गेलो. गेल्याच्यानंतर पक्का रोड आहे, डांबरी. त्याच्यानंतर मग तो सोडला की थोडासा कच्चा रोड, मातीचा वगैरे असं. मग मातीच्या रोडनंतर मग असा पायवाट असते ना आपली, तिथे 1-2 माणसं जातात किंवा तेवढी अरुंद रस्ता तिथे. आम्ही बाईक घेऊन त्या रस्त्यावरून सुद्धा जात होतो. मग त्या रस्त्यावरून जात असताना ॲक्च्युली काय झालं, की अ, बाईक अचानक स्लिप झालं. हं. आणि म्हणजे असं काही चिखल वगैरे होता का पावसाचं वातावरण? हां, तसं थोडंफार समजू आपण म्हणजे ती दिवाळीच्या दरम्यानचा असा कालावधी होता. त्याच्यामुळे असं पाऊस थोडासा ओसरून थोडीशी अशी ओलोली किंवा असेल. मग ते थोडंसं गाडी स्लिप झाली अचानक तिथे आणि देन त्याच्यानंतर आम्ही दोघेही पडलो. गाडीसुद्धा पडली. देन त्याच्यानंतर मग गाडी चालू करायचा त्याने प्रयत्न केला. चालू होईल. खूप ट्राय केलं. गाडी चालू आहे ना, मग तो बोलला, की आता तसंही काय पुढे जाऊन आपल्याला गाडी लावावीच लागणार होती. आणि तिथपर्यंत जायला रोड नाही. तर आपण ढकलत-ढकलत गाडी पुढे लावू. त्याच्यानंतर वॉकिंग जाऊ म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही गाडी ढकलत-ढकलत गेलो पुढे आणि त्याच्यानंतर असं आहे, की पहिला डांबरी रोड लागतो. देन त्याच्यानंतर कच्चा रोड आहे. नंतर पायवाट आहे. पायवाटाच्या चढावाच्या नंतर तिथे एक असं सामसूम म्हणजे असा रस्ता आहे, की इथे जंगल आहे कंप्लीट. आणि तिथे दिवसाचं जरी तुम्ही गेलात ना, तर तुम्हाला थोडंसं असं भीतीचं वातावरण आहे. म्हणजे एकटा जर गेलं तर असं. एकदम सामसूम एरिया. देन त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्याच्यावरती तिथे एक स्मशान लागतं. आणि आम्ही ज्यावेळी गेलो ना, त्यावेळी तिथे त्या जंगल थोडंसं क्रॉस केलं. जंगल क्रॉस केल्याच्यानंतर आम्ही त्या स्मशानाच्या जवळपास आलो. तर तिथे एक प्रेत जळत होतं तिथे थोडंसं. धुमसत होतं थोडंसं असं. आणि तिथे एक आजोबा बसले. मग ते आम्हाला पाठमध्ये होते. आम्हाला चेहरा दिसत नव्हता. थोडंसं मांडी घालून म्हणजे असं पाय वर घेऊन असं बसतात ना, हं. त्या टाईप आहे आणि खूप असे रडत होते. म्हणजे ओक्साबोक्शी आपण रडतो आहे. एखादं जवळचं व्यक्ती आपलं ज्यावेळी आपल्यापासून लांब जातं, त्या पद्धतीने ते असे रडत होते आणि ते एकटेच होते तिथे. मग आम्ही तिथे कसं आम्हाला सवय आहे. जर एखादी कुठे ॲम्ब्युलन्स जरी गेली किंवा काय तेवढं जरी असेल, तर आपण लांबून नमस्कार करतो. तसे आम्ही नमस्कार केला आणि मग ते थोडा वेळ पुढे गेलो. तर पुढे गेलो ना, तर त्याच्यानंतर तिथे एक ओढा लागतो. ओढा म्हणजे एक त्या गावी नदी आहे. आणि नदीचा एक थोडासा प्रवाह असा थोडा सेपरेट होऊन त्याचा एक ओढा निर्माण झाला असं. हं. मग त्याच्यावर लाकडी साकव बांधलेला आहे. त्याच्यावर तुम्ही क्रॉस करायचं असेल, तर त्या लाकडी साकवावरून तुम्हाला क्रॉस करावं लागतं. आणि ती आमची खूप अशी आवडता स्पॉट होता लहानपणी. आम्ही काय करायचो लहानपणी त्या ओढ्यावरून ओढ्यावरच बसायचो, खेळायचो वगैरे असं तिथे.
आणि तिथे पाय सोडून असं बसायचो आणि ते पाय सोडल्याच्या नंतर आपलं प्रतिबिंब त्याच्यात दिसतं ना, ते आम्ही बघत बसायचो असं. आणि ते पाणी एवढं निर्मळ असायचं ना त्या होड्याचं, की आम्ही असे दगड घ्यायचो तर मासे वगैरे दिसायचे किंवा काय. आज मी दगड मारायचो आम्ही त्याच्यावर. असं बेडक वगैरे काय दिसलं तर दगड वगैरे लहानपणी आपण माहिती आहे किती खोडकर असं तसं. मग आम्ही त्या स्पॉटपर्यंत आलो, त्या ओढ्यापर्यंत. आणि तिथे आल्याच्या थोड्याफार अशा लहानपणीच्या गोष्टी वगैरे अशा आमच्या झाल्या, अशा जाग्या झाल्या. आणि आम्ही तिथे परत म्हटलं आपण लहानपणी कसे करायचो, बघायचो, दगड वगैरे मारायचो. तसं मित्र म्हटलं की असं करूया. आम्ही बघितलं असं खाली पाण्यामध्ये, तर आम्हाला दोघांची प्रतिबिंब दिसली. आणि देन त्याच्यानंतर मग आम्ही जसे मागे आलो असे. त्यावेळी मला तिथे असंच असं वाटलं त्या ठिकाणी, की एक प्रतिबिंब तिथेच तसं आहे. म्हणजे पहिल्यांदा आम्ही ज्यावेळी वाकून बघितलं त्यावेळी दोघांची प्रतिबिंब दिसली तिथे. आणि ज्यावेळी आम्ही क्रॉस झालो तेवढ्यातून म्हणजे तुमची शॅडो झालेली. शॅडोज खाली दिसत होती. देन त्याच्यानंतर आम्ही आलो आणि जात होतो. त्यावेळी ते मला एकच शॅडो तिथे स्टेबल आहे तिथे, असं तिथे दिसलं मला. मग थोडासा भास झाला असेल मी. मग मी परत मागे येऊन पुढे म्हणजे सॉरी आम्हाला एक शॅडो म्हणजे तिथे आम्ही वाकून बघितलं तर आमचं प्रतिबिंब दिसत होतं. देन त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी तिथून पुढे जात होतो, त्यावेळी मला थोडंसं असं वाटलं की तिथे एक शॅडो तशीच आहे. आणि तिथून काहीतरी आवाज येतोय किंवा ती आपल्याला असं बोलवते की खाली कोणतरी आहे, असा थोडासा आवाज झाला. माझा म्हणजे फेस आपल्याला कसं दिसतं त्या टाईपने तसं थोडंसं जरा फील झालं तिथे. मी परत वाकून बघितलं तर तिथे फक्त माझी शर्ट दिसत होती. आणि असं थोडंसं फील होत होतं की खालून आपल्याला कोणतरी बघतंय किंवा आपल्याला हाक मारतंय किंवा बोलवतंय ना, असं थोडंसं भास झाला. मग मी म्हटलं कदाचित खूप वर्षाच्या नंतर आपण आलो त्याच्यामुळे कदाचित आपले भास असतील किंवा आपल्याला तसं वाटत असेल. हे तुमच्या फ्रेंड सोबत. नाही, नाही. माझ्यासोबतच झालं फक्त. मग त्याने मला हाक मारली आणि त्याने हाक मारल्याच्या नंतर मग मी तिथून थोडासा असा स्टेबल झाल्यावर तर मग मी म्हटलं ठीक आहे, काही नसेल असं आपला भास असेल. आणि आपण मग मी असं पुढे गेलो. पुढे गेल्याच्या नंतर ओढ्यावरून पुढे जावं लागतं वर. आणि वरच्या साईडला मग आजीचं जे शेतात तिचं शेत आहे आजी-आजोबांचं. ते शेताच्या नंतर मग बांधावरून जाऊन मग तिचं घर आहे. तर कोकणातली घरं कशी असतात, की थोडीशी ग्राउंड लेव्हलला नसतात. काही घरात मातीची वगैरे असतात ते. एक थोडंसं चौथरा वर असतं म्हणजे 2 पायऱ्या चढून किंवा 3 पायऱ्या चढून असं. आणि त्यांचं असं घर असं. तर तिथून मित्र माझा आतमध्ये गेला पहिला. आणि मग मी ज्यावेळी जात होतो, त्या पायऱ्यांवरून पाय टाकून जात होतो पुढे. त्यावेळी काळं पंजात माझ्या पायाच्या असं आडमुन 2 पायांच्या मधून असं क्रॉस झालं तिथे. हं. आणि मी थोडासा थांबलो पाय टाकायच्या आधी. आणि विचार केला. पण म्हटलं नाही काही नसेल. जसा मागे भास आपल्याला झाला ओढ्याकडे तिथे जसं म्हणजे ते रिअल मांजरच होतं. रिअल माझं काळ्या कलरसोबत. आणि ते नंतर आम्हाला त्या आजीच्याच घरातलं मांजर होतं. तिथे 2 मांजर होते तिचे. नंतर ते पुढे गेल्याच्यानंतर कळालं. मग तिथून मग मी म्हटलं काही नसेल. मग पाय टाकून मग मी आतमध्ये आम्ही दोघेही आतमध्ये गेलो कसं. तर गेल्याच्या नंतर काय झालं, आजी तिथे रेडिओ घेऊन बसले. हं. अशी. म्हणजे कदाचित तिने तो फोन केला असेल. आणि आमच्याकडे त्या त्या घरात कसं आहे, हल्ली आता ज्यावेळी अँड्रॉइड फोन यायच्या आधी छोटे फोन असायचे. आताही जे छोटे फोन आहेत तसे. मग तो एक फोन माझ्या मित्राच्या आजीला घेऊन दिलेला होता. मग त्याच्यानंतर ती फोन घे. मग फोनचं असं आहे की ते नेटवर्कचं की घरात नेटवर्क मिळत नाही. अंगणात किंवा थोडंसं असं बाहेर रस्त्यावर आलं ना तिथे, की तिथून ती फोन करायची काय असेल तर निगेटिव्ह. आणि तो तिथून तिने फोन केलेला असणार. आणि आतमध्ये ती रेडिओ अशीच बसलेली रेडिओ असा हातात होता. असं. हं, हं. आणि ती तशी घेऊन बसले आणि त्याला नंतर मग हाक मारली तिने. आणि मग आधी पहिल्यांदा तिला सांगितलं तिने नाही, की आधी हा रेडिओ रिपेअर करतो. म्हणजे आपण कसं कोण आलं तर पाणी कधी विचारतो किंवा काय. मग तसं ना मग म्हणजे याच्यावरून कळतं, की आपल्याला की तिचं रेडिओवर किती प्रेम होतं किंवा काय. आणि हा कसा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असल्यामुळे त्याने थोडाफार सामान आणलेलं होतं रिपेअरिंगचं वगैरे मग. आणि तो गेल्या-गेल्या मग रेडिओ रिपेअर करायला असेल ना, आजीने म्हणजे त्याने विचारलं असेल, की "आजी पाणी कधी येईल? पाणी कधी विचार किंवा काय?" तर ती म्हणाली, "आधी रेडिओ रिपेअर कर" म्हणून असं.
मग ठीक आहे, मग तो बसला तिथे रिपेअर करायला आणि आजीने माझ्याकडे बघून सुद्धा असं इग्नोर केल्यासारखं मला वाटतं. म्हणजे ह्याच्या आधी असं झालं नव्हतं कधी, की ती दोघांनाही त्याच समान नातवाप्रमाणे सगळं प्रेम करायची. मी असं हं. तर तिथे गेल्याच्यानंतर मला जाणवलं, की ही मला हाकच मारत नाही. हं. असं. आणि पुढे गेल्याच्या म्हणजे त्याच्यानंतर तो रिपेअर करायला बसला. मी थोडंसं चेंज केलं वगैरे मी आणि आजीने चहा बनवली. आजीला कोरा चहा म्हणजे ती त्या कोरा चहाला कोक म्हणते, कोका कोला असं म्हणते. म्हणजे तो सेम कलर असतो ना असा त्याच्यामुळे. आणि तिने तो चहा दिला. चहासोबत तिने बिस्किट वगैरे मी असं सगळं दिलं. त्याच्यानंतर मग ती गप्पा गोष्टी करायला लागली. पण तिचं इंटेन्शन माझ्याकडे नव्हतं. मग माझ्याकडे बघून ती का ते बोलेल किंवा मला जवळ घे. तिची सवय होती की ती जवळ म्हणजे आल्याच्यानंतर आम्ही आल्याच्यानंतर आम्हाला जवळ घेऊन गालावर वगैरे मुक्के द्यायची. हं. असं वगैरे नाही. जवळ घ्यायची, कवटाळायची एवढी नाही. मग तसं तिने केलं नाही माझ्या बाबतीत. त्याने तिने फक्त त्याच्या नातवासोबतच जास्त असं बोललं-बिललं असं ठेवलं किंवा का आणि माझ्यासोबत ती बोलायची वेळ. मग थोडंसं मला खटकलं, की असं कधी पहिल्यांदा झालं नव्हतं. ह्याच्या आधी कधी झालं नव्हतं असं. मग देन त्याच्यानंतर आम्ही झाल्या गप्पा-गोष्टी, चहा वगैरे झालं. देन त्याच्यानंतर मग तिने विचारलं, "काय गं, तुम्ही सकाळी येणार होतात, तर मग संध्याकाळी का आलात? एवढा उशीर का झाला?" किंवा काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. लहानपणीच्या आठवणी वगैरे. देन त्याच्यानंतर मग मधल्या पिरियडमध्ये थोडासा शांतता अशी. मग ती तिचं जेवण बनवायच्या ह्याच्यामध्ये लागली. तर जेवण बनवताना ती काय करायची, अ, माझा मित्र होता तो रेडिओला बघत होता तिथे हं. रिपेअर करायला किंवा काय. आणि तिथे नेटवर्क नसल्यामुळे काय करणार टाईमपास किंवा काय. तर मग मी आजीसोबतच त्या उंबऱ्यावर बसलो आणि आजी काय करते हे फक्त बघायचं. तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. पण ती मला रिस्पॉन्सच करायची नाही. काहीच. हं. असं. मग ती फक्त तिचं कसं, तिची जी मांजरं होती ना, हं. आता जे माझ्या पायाखालून जे मांजर गेलं, ते तिच्याच घरातलं माझं. 2-3 मांजरं होती. त्यांच्याशी ती बोलायची, गप्पा मारायची. म्हणजे हे कशाहून असेल किंवा का असेल, की आजोबा वहिनी ज्यावेळी एक्सपायर झाले, त्यावेळी ती एकटीच होती हं. त्या. हं. आणि तिला माझ्या मित्राच्या आईने किंवा मित्राने पण लहानपणी किंवा असं सांगितलं, की "चल, तू आमच्या सोबत चल, इथे कशाला राहते?" ते पण आहे की गावातल्या माणसांना असं शहरात ते हे होत नाही. हां, सो तेच तसंच. आणि ॲक्चुअली कसं झालं, की तिला तिथून बाहेर जायलाच व्हायचं नाही. मग तिचा जीव सगळा त्या रेडिओमध्ये, त्या गुराढोरं होती त्यांच्यामध्ये आणि जी मांजरं होती त्यांच्यामध्ये असं अडकलेलं होतं. जास्त करून ते रेडिओमध्ये. रेडिओ एक वेळ त्याची गुराढोरं कुठे गेली किंवा काय तर ते आपणच यायची असं. पण रेडिओ जर बंद पडला किंवा त्याला काय झालं, तर तिला असं चैन पडायचं. सकाळी 5:00-5:30ला उठल्यापासून रात्री ती त्यावेळी 9-10 ला. तर गावातली माणसं आपल्याला माहिती आहे 9-10 ला, 8-9 जेवली की लगेच झोपतात आणि असं. झोपेपर्यंत रेडिओ चालूच असायचा. त्याच्यावर खूप तिचं प्रेम होतं. असं. मग ती जेवण बनवताना सुद्धा त्या मांजरांसोबत बोलायची. हं. असं एक कुत्रा होता त्याचा, त्याच्यासोबत बोलायची आणि मी एखादा काही विचारलं तिला किंवा काय, तर ती माझ्यासोबत बोलायचीच नाही. असं मग ते थोडंफार मला कुठेतरी असं खटकलं, की एवढं मला तिने कधी दुर्लक्ष माझ्यावर तिने कधी आजपर्यंत केलं नव्हतं. असं आहे. मग म्हटलं ठीक आहे असेल, मी येत नव्हतो किंवा आजोबांचे त्या घटनेमुळे मी येत नव्हतो, त्याच्यामुळे कदाचित माझ्यावर रागावली असेल किंवा काय असेल असं. तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे म्हटलं आणि त्याच्यानंतर मग झालं जेवणाची वेळ झाली आणि मित्र रेडिओ बघत होता रिपेअर करून. पण तो रिपेअर काय होईना त्याच्याने. तर तो आजीला सांगितलं, की "आजी नाही होत आहे. तर मला शहरात जाऊन मग ते मी चेक करतो देऊन वगैरे असं दुकानात आणि तिथे बघतो म्हणून." तर आजी बोलली, "ठीक आहे, चालेल तुझ्याने होत नसेल तर मग बघ. पण लवकर दे म्हणून कारण मला तिच्याशिवाय त्या रेडिओशिवाय राहत नाही वगैरे असं." तर झालं आणि आजीला माहिती आहे, की आम्हाला मासे आणि खेकडे वगैरे ते खूप आवडतात. त्याच्यामुळे ती कशी लहानपणी आजोबा वगैरे आम्ही जायचो ना, तेव्हा आमच्यासोबत पण जायची. मासे पकडायला किंवा काय वगैरे असं. हं. हं. त्याच्यामुळे तिला माहीत होतं, की आम्हाला मासे आणि मग खेकडे वगैरे आवडतात. मग त्यांनी तेच जेवण बनवलेलं आमच्यासाठी आणि आम्ही तिघेही मिळून असं जेवत होतो. त्यात गप्पा-टप्पा वगैरे झाला असं वगैरे. 9:30-10च्या दरम्यान वगैरे असं झालं. मग ते जेवण वगैरे झालं आमचं, गप्पा-टप्पा झाला आणि तिला एक सवय होती, की आम्हाला दोघांना पण ती मांडीवर घेऊन झोपवायची.
डाव्या बाजू उजव्या म्हणजे तिला एक सवय होती की आम्हाला रात्री झोपताना एकत्र मांडीवर येऊन ती झोपवायची आम्हाला आणि अंगाई म्हणायच्या आणि अंगाई तिची ऐकत ऐकत आम्ही लहानपणापासून असे झोपायच्या. ते आम्हाला मांडीवर घेऊन अशी झोपवायची. ती लहानपणापासून आम्हाला ती सवय होती. आणि ती आता मोठे झाल्याच्या नंतर थोडीशी सवय अशी तुटली होती. तर अचानक आम्ही गेल्याच्या नंतर किंवा खूप वर्षानंतर आम्ही गेल्याच्या नंतर जेवण वगैरे झालं किंवा सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर झोपायची वेळ आल्याच्यानंतर तिने फक्त माझ्या मित्राला जवळ घेतलं मांडीवर आणि मी मांडीवर येत होतो तिच्या. तर तिने मला असा हात फक्त असं दाखवलं आणि माझ्याकडे फक्त असं बघितलं. एवढंच. आणि त्याच्यावरून मला कळालं की ती नको येऊ असं म्हणते माझ्याकडं म्हणजे स्वतःकडे तिच्याकडे. तू तिथेच थांब असं ती हे करते. मग मी तिथे थांबलो थोडा वेळ. मी विचार करायला लागलो की हे असं का होतंय? ओढ्याजवळ पण थोडंसं असं भास झाला. त्याच्यानंतर मांजर पण आडवं गेलं आणि ती घरात आल्याच्यानंतर माझ्यासोबत बोलत नाहीये. फक्त आपल्या नातवासोबत बोलते किंवा काय असं. थोडंसं मला असं वेगळं फील वाटायला लागलं. पण नक्की काय होतं किंवा काय याची काय शहानिशा होत नव्हती. तर मी म्हटलं आता ठीक आहे मग तीच नाही म्हणते तर आपण म्हटलं उगाच हे करूया नको आपण थांबूया म्हटलं. मी बसलो तसाच. ते दोघेजण असे आजी इथे बसली आहे. पाय सोडून माझ्या पायावर माझ्या मित्राला घेऊन आणि त्यांच्या गप्पा चालल्यात दोघांच्या. मी फक्त बघतोय त्यांच्याकडे. तोही माझ्यासोबत काय बोलत नाही. मध्येच मला हाक मारते तर मी फक्त हां, हो एवढंच फक्त त्याला रिप्लाय देतोय. पण आजी कंटिन्यू त्याच्यासोबत बोलते असं वगैरे आणि आजी आमच्या दोघांच्या पण डोक्यावर अशी अंगाई म्हणताना आपण कसं झोपवतो एखाद्या छोट्या बाळाला, तसं आपण डोक्यावरती अशी टॅप करत करत अशी झोपवते, थोपटत झोपवत होते. तर झालं असं की ती टॅप करत असताना म्हणजे हळूहळू ती अशी झोपवते. असं आपण कशी अलगद झोपवतो ना असं आणि अंगाई म्हणतो असं. तर त्यावेळी पहिल्यांदा ते नॉर्मल सगळ्या गोष्टी होत होत्या. मग ती हळूच मध्ये-मध्ये तिथे टॅप करणं, आता स्पीड थोडा वाढायला लागला. डोक्यावर हात ठेवून ती अशी ती आपण झोपवतो, थोपटतो. टॅप करणं तिचं असं वाढत राहील. असं आणि अंगाई म्हणण्याचा जो टेम्पो होता म्हणजे जो आवाज असतो, तो हळू कमी व्हायला लागला. असं आणि मी इथेच 2 फुटावरच मी होतो. असं आणि जसजसं जसजसं ती टॅप करते, तर टॅपचा फ्लो वाढतोय, आवाज मोठ्याने येतोय असं आणि तिची अंगाई एकदम स्लो म्हणजे कुठून ते लांबून असा आवाज येतोय, अशी अंगाईचा असा टेम्पो मला ऐकायला येत होता. आणि ते तिचं वादोवाद चालू होतं आणि त्याच्यात तो म्हणजे थोडासा असा झोपलाच असा मित्र माझा आणि मी असा जागा होतो आणि मी असा विचार करतो, की एवढ्या मोठ्याने जर ती टॅप करते त्याला म्हणजे थोपटते, मग ह्याला जाग का येत नाही? किंवा अचानक उठा मग थोडा आपण आपला फ्लो कसा असा हळू असतो ना, मायेने आपण घेऊन जातो त्यावेळी असं टॅप करतो त्यावेळी असं. मग ते तसं होत नव्हतं. मग जसजसा तिचा टॅप वाढत होता, तसा हिचा आवाजाचा फ्लो, अंगाईचा फ्लो कमी-कमी होत होता. टेम्पो कमी-कमी होत होता. आणि असं फास्ट करत असताना अचानक अशी जशी ते टॅपिंग करते, तसा टॅप जसं वाढत तसं मग तिच्या हातातून असं रक्ताचे शिंतोडे असे उठतात ना, तसं फील होतं. म्हणजे तसं मला दिसत होतं, की टॅप केलं की रक्ताचे शिंतोडे उडतात. टॅप केलं की रक्ताचे जे फुटत होते ते रक्ताचे शिंतोडे हां. हे एक्झॅक्ट मी माझ्या डोळ्याने बघत होतो. मला ते एक्झॅक्ट तिथे दिसत होतं. असं. पण जर तुम्हाला जर मोठ्याने कोणी असं प्रेस केलं, तर तुम्ही झोपेत तरी असाल, पण अचानक उठता. तसं त्या मित्राचं काहीच होत नव्हतं. तो आपला शांतपणे पडून झोपलेला होता असं. टॅप करते, मोठ्याने टॅप करते. तसं तू आवाज तिचा अंगाई हळू होते. मध्येच ती माझ्याकडे अशी थोडंसं बघते आणि परत तिचं टॅपिंग चालूच आहे. म्हणजे कॉन्टॅक्टने ती माझ्याकडे बघते, तिचं टॅपिंग फास्ट चालू आहे. माझं लक्ष मग मध्येच त्या टॅपिंगकडे आहे तिच्या. हात थोपटते तिथे आहे. जसं ती हात थोपटते तसा रक्ताचा प्रवाह वाढतोय असं. पण जेवढं अंथरूण सगळीकडे पसरलं जेवढं होतं ना, तेवढ्या सगळ्या ठिकाणी रक्ताचे शिंतोडे पडतात. असं आणि मध्येच तिचा हाताला असे म्हणजे आता मासेवरणी आपण ठेवले कुठली किंवा खेकडेवरणी अशी कुरतडतात. कुंडीत कुरतडतो. त्या टाईपने तिच्या हातावर असे काही तुकडे पडले आहेत.
असं थोडंसं तुम्हाला हात येईल असं दिसत होतं आणि ती कंटिन्यू माझ्याकडे बघ. जसं जसं टॅपिंग वाढत चाललं तिचं तसं अचानक रेडिओ ऑन होतो. म्हणजे रेडिओ चालू झाला तिथे. जसजसे ती फ्लो तिचा वाढत गेला. जसं रक्ताचे शिंतोडे वाढत गेले तसे. अचानक रेडिओचा आवाज यायला. आपल्याला रेडिओचा आवाज माहिती आहे. डायरेक्ट कुठला असा चॅनल लागत नाही ते. बटन मूव्ह केल्याच्यानंतर कर असा होत जातं. तर त्याच्यानंतर तो एका कुठल्यातरी स्टेबल आपण करतो. त्याच्यानंतर तिथे गाणं लागलं तर आपण स्टॉप करतो असं. पण ते कंटिन्यू जर फिरवत जर कोण असेल तर तो टॅप जसं टॅप होतो तसं त्याचा टॅपचा आवाज म्हणजे त्या फ्लोचा आवाज तिचं व्हॉईस कमी होतं. ते एकदम फास्ट वाजवल्यानंतर 2-4 वेळा खूप वेळा असं फास्ट वाजवल्यानंतर अचानक रेडिओचा आवाज येतो. रेडिओचा आवाज आल्याचा तर माझा मित्र लगेच उठतो फास्ट आणि असा उठतो आणि तो रेडिओचा जिथून आवाज येतो ना, त्या फ्लोला तिथे बघतो. आणि फक्त तिथे बघतो आणि तो तरीही तिचं ते टॅपिंग आहे डोक्यावर, ते असं चालूच आहे. आणि जसं आपटला हात म्हणजे डोक्यावर असा पडतो तसा. जसं ते टॅपिंग चालू आहे तसं रक्ताचं शिंतोडे चालूच आहे. ते काही थांबत नाही. आणि हे बघून ॲक्चुअली मी थोडासा खूपच घाबरलो त्यावेळी. आणि मी फक्त आजीकडे बघते आणि आजी फक्त माझ्याकडे बघते नुसती. आणि तेवढ्यात मी रेडिओचा आवाज आल्याच्यानंतर रेडिओ चालू झाला तेव्हा अचानक तो मित्र जागा झाला. मित्र जागा झाल्याच्यानंतर त्याला काहीच समजेना की रेडिओ कसा काय चालू झाला. ती मी तो पॅक करून बॅगेत ठेवलेला आणि अचानक कसं काय चालू झालं. त्याच्यानंतर तो आजीकडे बघतो. आजीकडे बघितल्याच्यानंतर आजी माझ्याकडे बघत होती आणि तिचं टॅपिंग चालूच होतं कंटिन्यू. रक्ताचे शिंतोडे मग तो इकडे-तिकडे बघतो रक्त-बिक्त असं सगळीकडे आणि रेडिओचा आवाज जसं टॅपिंग वाढतंय तसं रेडिओचा आवाज खूप मोठ्याने असा येतो. म्हणजे कर्कश आवाज असा येतो. कानाला तुमच्या सहन होऊ शकत नाही अशा पद्धतीने आणि हे कंटिन्यू चालूच होतं. तो मध्येच माझ्याकडे बघतोय, मी मित्राकडे बघतोय तिथे म्हणजे आम्हाला तिथे काय चाललंय हेच कळत नव्हतं. म्हणजे टॅपिंग होत होतं कंप्लीटली आणि ते त्याच्यानंतर आवाज असा रेडिओचा आवाज मग मोठा होत गेला आणि आम्ही कंटिन्यूअस असं मग कानावर हात ठेवले आणि कानावर हात ठेवल्याच्या नंतर आम्ही खूप वेळ तसेच होतो. तसं झालं हे काही थांबतच नव्हतं. टॅपिंग करणं, तिचं आवाज येणं रेडिओचा आणि कर्कश आवाज आल्याच्यानंतर आम्ही कान बंद केले आणि मे बी आम्ही त्याच ठिकाणी खूप वेळाच्या नंतर असे बेशुद्धच पडलो आणि आम्हाला डायरेक्ट सकाळी जाग आली. आणि सकाळी जाग आल्याच्यानंतर आम्ही उठलो. देन त्याच्यानंतर बघितलं तर आजी आम्हाला घरात कुठे दिसली नाही. आमचं अंथरूण व्यवस्थित दुमडून ठेवलेलं होतं. आजीचं अंथरूण व्यवस्थित ठेवलेलं होतं असं. आणि घरामध्ये आपण गेलो त्या तिच्या किचनमध्ये तर चूल चालू होती. चुलीवर भांडं ठेवलेलं होतं एक म्हणजे त्या माशांचं वगैरे असं मग कालवण बनवत होते. आणि ते असं जळलेलं कंप्लीट. भांडी तशीच धुवायची होती ती तशीच ठेवलेली होती, तशीच राहिलेली होती. मांजरं ती म्याव-म्याव करतात किंवा भुक्यासाठी कसे हे करतात. अशी फिरत होती एरवी असं. आणि आम्ही बघितलं इथे-तिथे आजूबाजूला घरामध्ये, खोल्यांमध्ये किंवा परसवात, शेतामध्ये तर आजी आम्हाला कुठे दिसलीच नाही तिथे. आणि मग आम्ही विचार केला की काहीतरी गडबड आहे. म्हणजे अशी अचानक कशी काय? म्हणजे जरी तिचा उठायचा टायमिंग 5-5:30 असेल, तर ती 8च्या दरम्यान 9च्या दरम्यान ती घरातच असायची. जेवण म्हणजे हे बनवायला, नाश्ता किंवा काय असेल बनवायला. आम्ही उठलो तेव्हा 8-9 वाजलेले असेल. तर तिथे बघतो तर आम्ही कुठेच ती आम्हाला दिसेना. आणि त्या वाडीत ॲक्चुअली 2च घर आहेत. त्याच्या आजीचं आणि आजीच्या मागे एक घर होतं. पण तिथे कोण म्हणजे घरात कोण नव्हतं. मग आम्ही विचार केला कदाचित ती नदीवर गेली असती तर किंवा ओढ्यावर गेली असती तर. मग आम्ही तिथे पण सगळीकडे बघितलं. तिथे आम्हाला कुठेच मिळालं. मग आम्ही दुसऱ्या वाडीत गेलो. दुसऱ्या वाडीतल्या माणसाला सांगितलं, असं-असं आहे, आजी कुठे सकाळ रात्रीपर्यंत आमच्यापर्यंत होते, सोबत होती. पण हा जो काही इन्सिडेंट झाला तो आम्ही त्यांना सांगितला नाही. पण असं म्हटलं की आमच्यासोबत रात्रीपर्यंत होती. आणि सकाळी आम्ही उठलो तर ती कुठे नाहीये. मग सगळीकडे शोधाशोध झाली. या वाडीतून दुसऱ्या वाडीत. मग गावापर्यंत सगळी गोष्ट ती पसरली. आणि मग सगळीकडे शोधाशोध चालू झाली, पण कुठेच ती मिळेना. सकाळपासून दुपार झाली, संध्याकाळ होत आली. पण शोधाशोध सगळीकडे चालू आहे. पण कुठेच ती मिळेना किंवा काय. पण एवढा वेळ कधी ती अ, असं झालं नव्हतं याच्या आधी, की एवढा वेळ कुठे लांब गेली आणि न सांगता गेली असेल किंवा काय. तर फोन तरी घेऊन जायचे. तर फोन पण तिचा तिथेच होता. आणि आम्हाला तिथे रेडिओ दिसला.
घरात. आणि संध्याकाळची वेळ आली तिथे आणि म्हणजे 6, 6:30 असं आपण त्या दरम्यान आहे आणि आम्ही खूप माझा मित्र आणि मी खूप शोधाशोध केली आणि दमलो आणि म्हटलं की असं शोधत आम्ही त्या ओढ्यापर्यंत आलो. तिथून ते साकं होतं तिथे आणि तिथे आम्ही बसून विचार करत राहिलो की आता नक्की शोधायचं तर कुठे शोधायचं? कुठेच मिळत नाहीये किंवा काय? कुठे गेलं? आणि जो तुमच्यासोबत काल जो इन्सिडेंट घडला त्याच्याबद्दल काय तुम्ही हां, त्याच्याबद्दल पण चर्चा झाली की तो पण मला विचारत होता की ती असं-असं काल घडलं किंवा ती मग ते तूही ते बघितलं का? म्हणजे रेडिओचा आवाज वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या दोघांची चर्चा त्याबद्दल झाली. पण दोघांनी तो अनुभव म्हणजे डोळ्यांनी बघितला होता. म्हणजे असं आहे की ते स्वप्न नव्हतं किंवा दोघांना कसं घडलं? दोघांसोबत ॲट द टाईम कसं होऊ शकतं असं आहे. आम्ही त्याबद्दल पण विचार केला की मग रात्रीपर्यंत ती होती आणि हा जो इन्सिडन्स असा झाला. मग आम्ही तिचे छिन्न-विछिन्न असे तुकडे असे पडले म्हणजे नक्की आहे की कसं काय? म्हणजे हा पण आम्ही विचार केला आणि आम्हाला त्या इन्सिडेंट्स नंतर ॲक्चुअली म्हटलं तर खूपच भीती वाटायला लागली. ज्यावेळी आम्ही आजोबांचं जसं ज्यावेळी ते इन्सिडेंट्स घटना ज्यावेळी की आम्ही बघितली त्या टाईपने आम्ही थोडंसं असं घाबरत होतो. असे एकमेकांना सावरत होतो त्या ठिकाणी. तर असं पण म्हणतो की नाही आजी असेल, कुठे गेली असेल, येईल वगैरे अशा गोष्टी. तर मग असंच विचार करत आम्ही त्या ओढ्याकडे बसूनच त्या सगळं आमचं बोलणं चाललेलं होतं असं. आणि मी असं वाकून अचानक त्या ओढ्याखाली बघितलं. तो साका होता त्या तिथे. तर थोड्या वेळ बघितल्याच्या नंतर मला तिथून एक अशी आता साडी, नऊवारी साडी घालायची. तर साडी अशी वर येताना दिसली. त्या पाण्यावर असं. असं. आणि मी आपला मित्राला हाक मारतोय असा हात दाखवतोय किंवा काय. तर त्याचा हे होत नव्हतं म्हणजे लक्ष जात नव्हतं माझ्याकडे. आणि थोड्या वेळाच्या नंतर मग तिचा असा फेस वर आला. चेहरा. आजीचा. हां, आजीचा. पहिल्यांदा साडीचा पदर वगैरे नेसत होता लांब असं किंवा त्यामध्ये साडी थोडीशी वर आली थोड्या वेळाच्या नंतर आणि नंतर मग फेसवर आला. फेसवर आला तर माझी बोबीच वळली. म्हणजे मला म्हणजे असं सुचेच ना, की म्हणजे आपण प्रयत्न करतोय बोलायचा, पण असं आपलं कधी-कधी होतं बघा. प्रयत्न करतोय आपण बोलायचा, पण तोंडात तो शब्द होत नाही. तर मी त्याला हात लावतोय नुसता असा, पण त्याचं माझ्याकडे लक्ष जाईना. मग मोठ्याने असं त्यावेळी मी हे केलं, धक्का दिला किंवा असं पकडलं आणि त्यावेळी त्याने लक्ष माझ्याकडे दिलं आणि त्याला मी म्हटलं, की फक्त असं हात दाखवला बघ. आणि त्यावेळी त्याने बघितलं, तर त्यावेळी आजीच तिथे होती. आणि तिचा संपूर्ण असा चेहरा म्हणजे मासे खातात किंवा खेकडे कसे खेकड्यांचे डेंगे असे असतात ते कोतडतात किंवा काय अशा अवस्थेत ती आम्हाला तिथे दिसली आणि ते ॲक्चुअली म्हणजे पाहणं हे म्हणजे आपण असं म्हणजे छिन्न-भिन्न अवस्थेत तो जो ती बॉडी होती किंवा राजेंद्र तिथं ते पाहवलं नाही तिथे आणि तो एक आम्हाला शॉकच बसला तिथे. आम्ही दोघेही कापत होतो तिथे आणि मग ज्यावेळी वर आली त्याच्यानंतर मग आम्ही मित्राने आरडाओरडा केला, की काका म्हणजे ते सगळीकडे शोधत होते. त्यांना म्हणजे हाक वगैरे दिली आणि नंतर मग ती बॉडी त्यांना म्हणजे इथे आहे आजी वगैरे मी असं करून आम्ही इथे दाखवलं. मग त्याच्यानंतर सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या म्हणजे त्या प्रेत वगैरे हे करून. मग तो जो इन्सिडन्स त्यावेळेस ते जे आम्ही बघितलं ते बघितल्याच्या नंतर आम्हाला एवढी भीती किंवा एवढं हे निर्माण झालं, की आम्ही 2 ते 4 दिवस आम्ही असे कापतच होतो. म्हणजे एवढा ताप वगैरे नाही किंवा काही अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि आम्ही त्या इन्सिडन्समधून बाहेरच पडत नव्हतो. मला तर लिटरली ज्यावेळी आम्ही घरी गेलो आणि त्याच्यानंतर मग मी बादलीतून पाणी तरी घेत असे अंघोळीला, मगमधून काढत असे. तरी पण मला असं थोडासा भास व्हायचा, की आतमध्ये कोणतरी आहे आणि आपल्याला बोलवतंय, असं वगैरे नाही आणि बेसिनमधून आवाज यायचा रेडिओचा. असं का म्हणजे त्यांचे मृत्यू त्याच रात्री झाले का आधी झालते असं काय? आता कदाचित नीटचं सांगू शकत नाही, पण कदाचित ज्यावेळी आम्हाला तिने फोन केला, हं. त्याच्या आदल्या दिवशी पण झाली असेल, असं पण बघू शकतो. असं पण त्याच्यानंतर मग तिने फोन केला म्हणजे
किंवा तिचा आत्मा असेल किंवा असं काही असेल. आणि देन त्याच्यानंतर मग आम्ही गेलो. म्हणजे प्रॉपरली सांगू शकत नाही, की त्या दिवशी झाली असेल, मग आदल्या दिवशी पण झालेली असेल. कारण अ, जो प्रसंग रात्रीचा आमच्या बाबतीत झाला, तिचं झोपवणं किंवा ती चिन्ह म्हणजे तिच्या हातातून शिंतोडे वगैरे पडतायत किंवा असं नॉर्मल माणसाचं तर होऊ शकत नाही. आपलं किंवा तुमचं किंवा असं नॉर्मल माणसाच्या हाताने थोपटणं एवढ्या प्रेशरने वगैरे नाही. असं तर होऊ शकत नाही. मग असं वाटतं, की मग ते आदल्या दिवशीच या बाबतीत म्हणजे ती कुठं नदीवर गेली असेल किंवा काय मासे पकडायला किंवा काय हरली असं. म्हणजे ही गोष्ट तुम्ही त्यांच्या आई-वडिलांशी वगैरे केली म्हणजे तुमच्या फ्रेंड्सच्या आई-वडिलांशी वगैरे बोललात? हां, ॲक्चुअली हे बोलणं झालं आमचं दोघांचंही. म्हणजे मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं, त्याने त्याच्या आई-वडिलांना सांगितलं असं. त्याच्यानंतर आम्ही त्यांचा एक हे आहे म्हणजे भटजी किंवा आपण मांत्रिक म्हणू शकतो असं आहे. मग त्यांना आम्ही असं-असं सांगितलं, की असा-असा प्रसंग झालेला. त्याच्यानंतर मग आम्हाला स्वप्न पडतात. अशी की बेसिनमधून आवाज येतो रेडिओचा वगैरे. आम्ही तोंड धुवायला गेलो तर बेसिनमधून आवाज येतो रेडिओचा आणि म्हणजे असं कर्कश आवाज होतो. असं आणि अंघोळीच्या पाण्यातून म्हणा किंवा आपण टॉयलेटला गेलो कमोडमधून कोणतरी आहे किंवा काय असा आवाज येतो किंवा रेडिओचा आवाज येतो. कधी-कधी रात्री झोपेत सुद्धा आम्हाला ती अशी रेडिओ घेऊन बसलेली आहे. ज्यावेळी ती बाहेर आम्हाला दिसली त्यावेळी ती रेडिओसोबतच होती तिथे. ते तिचं छिन्न-भिन्न आवाज, तिथलं चेहरा वगैरे हे सगळं ते असं डोळ्यासमोर यायचं आणि अचानक आम्ही उठायचो. म्हणजे एक भीती बस हां, एकदम भीती बसलेली. म्हणजे झोपच लागत नव्हती मुळात. जरी झोप लागली तर असं स्वप्न पडायचं. स्वप्नामध्ये ती दिसायची. कधी-कधी चांगली स्वप्न असायची, की बाबा ती आम्हाला लहानपणीची स्वप्न असायची. पण अचानक असं व्हायचं, की तो टॅपिंग करण्याचा प्रसंग असायचा. तो डोळ्यासमोर यायचा. माझ्या ते ॲक्चुअली यायचं कारण ते त्याने बघितलं नव्हतं. रेडिओ चालू झाल्याच्या नंतर अचानक चालू झाल्याच्या नंतर त्याने ते बघितलं. त्याच्यानंतरचं त्याला पुढे माहिती होतं. त्याच्या आधीचा प्रसंग मला माहिती होता. तो सतत असा डोळ्यासमोर यायचा, स्वप्नात यायचा. कुठल्या गोष्टीमध्ये असं कामामध्ये लक्ष लागायचं नाही. एकदम असं मी स्टॉप व्हायचो कधी-कधी. माझं प्रोफेशन सुद्धा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी कधी-कधी असं स्टॉप व्हायचो. कळायचं नाही काय करायचं किंवा काय. कधी आम्ही झोपलो, अचानक झोपेतून ते स्वप्न बघून कधी आम्ही उठायचं. म्हणजे अशी एक भीतीच निर्माण झाली असं. मग त्याच्यानंतर मग माझ्या मित्राचे आई-वडील आहेत. त्यांचे एक असे भटजे आहेत. ते असे मांत्रिक वैज्ञ आपण म्हणू शकतो. तर त्यांच्याकडे त्यांनी चौकशी केली. तर त्यांनी असं सांगितलं, की स्वप्न वगैरे पडणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते त्यांच्यासमोर झाल्या. त्याच्यामुळे ते वारंवार येत राहणार. थोड्या कालावधीच्या नंतर मग ते होईल नॉर्मल किंवा काय. पण त्याने एक तिथे एक अ, तर त्याने एक हे विधी सांगितली. ती मग विधी आपण करू. त्याच्यानंतर काय परिणाम होतो, स्वप्नामध्ये कमी काय होतं किंवा काय ते आपण बघू शकतो. आणि त्याने एक गोष्ट तिथे सांगितली, की अ, आता आजीला सगळ्यात प्रिय गोष्ट ही कुठली होती ते तुम्ही बघा त्या ठिकाणी. आणि ती गोष्ट जर तुम्हाला चांगली करता येत असेल किंवा ती गोष्ट नष्ट करता येत असेल, या दोन्ही गोष्टींचा विचार करा. व ते करायला जमत असेल तर ते करा. जेणेकरून ती कदाचित स्वप्नातून पण यायची बंद होईल किंवा अ, ह्यांना त्रास व्हायचा पण कदाचित कमी होऊ शकतो. असं. मग तिची प्रिय गोष्ट अशी बघा, जी बिघडलेली असेल किंवा जी म्हणजे चांगली नसेल, चांगली झाली नसेल, अशा गोष्टींच्या इंटेन्शनने ते बोलवत आहेत. तर आम्हाला दोघांनाही कळालं, की तिने आम्हाला फोन केला तर रेडिओ रिपेअर करण्यासाठी केला. मग तो रेडिओ रिपेअर झाला नव्हता मित्राच्या हातून किंवा काय आणि तो रेडिओ तसाच बंद होता. पण अचानक तो त्या रात्री अचानक चालू झाला वगैरे आणि असं आणि नंतर तो तिच्या बॉडीसोबतच आम्हाला दिसला आणि मग आमच्या दोघांच्या लक्षात आलं, की आपण हा एक प्रयत्न करून बघू, की तो रेडिओ आहे तो रिपेअर करू आणि रिपेअर केल्याच्यानंतर कदाचित ह्या गोष्टी कुठे थांबतील किंवा काय वगैरे असं. मग तो त्याने मेकॅनिकलकडे येऊन गेला किंवा काय. नंतर तो रिपेअर म्हणजे ॲक्चुअली तो पाण्यात आणि भिजलाच होता किंवा काय त्याच्यामुळे रिपेअरिंगचं थोडं शक्यता कमीच होती. पण तरी खूप प्रयत्न केल्याच्यानंतर तो झाला रिपेअर आणि तो आम्ही परत त्याच घरात
तिच्याच घरात ठेवला आणि चालू करून ठेवला. हं. मग ते झाल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळी आमच्या घरी गेलो किंवा काय, मग ते झाल्याच्यानं थोडंसं तो परिणाम थोडासा कमी होऊन गेला. मला स्वप्न पडायची कमी झाली. अशी भयानक स्वप्न जी तिच्या ह्याने पडत होती, ती थोडीशी कमी झाली आणि हळू वातावरण मग असं शांत झालं. आणि आत्ता काय त्या गोष्टींचा त्रास वगैरे होतो ना? त्रास असा होत नाहीये, पण त्या गोष्टी आठवल्या की थोडंसं असं वाटतं की आपल्या डोळ्यासमोरची आजोबांची गोष्ट झालेली आहे, पण आपण काहीच करू शकत नव्हतो त्या बाबतीत. आणि आजीच्या बाबतीतली गोष्ट म्हणजे तो प्रसंग असा होता की ते आमच्या आधी घडलेलं होतं. म्हणजे आम्ही तिथे नव्हतो प्रेझेन्समध्ये. पण कदाचित ती मला इंप्रेशन देत असेल. ज्यावेळी मी ओढ्यावरून तिथे गेलो, त्यावेळी मला असा भास झाला की खाली काहीतरी आहे, कोणतरी आहे वगैरे असं. मग त्यावेळी कदाचित ती बोलवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा काय. किंवा ती तिथे खाली असेल मे बी वगैरे नाही असं. मग तिथे जर आम्ही प्रयत्न केले असते तर कुठेतरी आमची आजी असती सोबत वगैरे असं. मग ते थोड्याशा गोष्टी अशा मनाला लागतात किंवा असं फील होतं की मी वेगळ्या इंटेन्शनने किंवा मी भास आहे म्हणून असं बघत होतो. पण ते जर रिॲलिटी तशी खाली असेल आणि ती माझ्या डोळ्यातून म्हणजे चूक झाली किंवा बघायला हे झालं. पण त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो ना, घरी गेल्याच्या तर आजी आम्हाला दिसली. त्याच्यामुळे म्हटलं की तसं काय नसेल किंवा हां, म्हणजे तिचं जे वागणं माझ्या बाबतीतलं होतं ते थोडंफार असं तिथे चेंजेस होत गेले ना. मग इंटेन्शन थोडंसं मला असं त्या ठिकाणी वाटत होतं, म्हणजे वाटायला लागलं त्याच्यानंतर की माझ्याकडे ती असं मला दुर्लक्ष का करते? माझ्यापासून माझ्याकडे बोलत का नाही किंवा का? कारण त्या ओढ्याच्या खाली माझ्या मित्राला काय दिसलं नव्हतं किंवा भास त्याला झाला नव्हता. ते मला झाली आणि मी कुठेतरी तो दुर्लक्ष केलं. हं. त्याच्या रागाने किंवा त्याच्या ह्याने ती माझ्याशी बोलत नाहीये की काय? असं मला थोडंसं नंतर वाटायला लागलं. हां, जो की सगळं शांत झालं त्याच्यानंतर मी असं. पण एक सांगायला असं वाटेल की लिटरली असे आपल्या समोर असे काही प्रसंग ज्यावेळी होतात, ज्यावेळी आपण लहान असतो. पण एकदा मोठे झालो, परिपक्व झालो, तर एक वेळ ठीक आहे आपण ते फेस करू शकतो किंवा काय. पण ज्यावेळी लहानपणी अशा काही गोष्टी ज्यावेळी आपल्या प्रिय व्यक्तींबद्दल होतात किंवा काय, त्यावेळी तो एक फोबिया निर्माण होतो किंवा ती एक भीती निर्माण होते किंवा तो एक धास्ती आपण घेतो, जी आपल्याला आयुष्यभर तशीच कंटिन्यू राहते. ती मनातून कधीच जाऊ शकत नाही. आणि ह्या 2 व्यक्ती तर आमच्या खूप प्रिय होत्या. हं. असं. म्हणजे तिच्या बाबतीत अशा गोष्टी ॲक्चुअली व्हायला नको होत्या, की खतरनाक सर, की मीच की तुम्ही पूर्ण एक रात्र की म्हणजे तुम्ही ती रात्र कशी घालवली वगैरे मलाच हे होतंय. खतरनाक स्टोरी होती सर. अशा काही गोष्टी असतात, की आपल्या आयुष्यामध्ये अचानक घडत असतात, की आपल्याला ह्या गोष्टी कळत नसतात. असेच काही जर तुमच्याकडे प्रसंग असतील तर नक्कीच Instaला DM करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.